नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई, शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड या ठिकाणाहून आज 12वी या वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सोबत सुरुवातीला त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की ज्यांनी 12 वर्षाच्या आपल्या अथक प्रयत्नातून एक यश प्राप्त केलं आणि उच्च शिक्षणाची दारं स्वतःसाठी उघडे करून घेतलेली आहेत. प्रश्न अनेक असतील. उत्तीर्ण झालेल्यांच्या समोर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे आपण जावं, आपण ट्रेडिशनल एज्युकेशनकडे जावं, या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये अनेक प्रश्न असतील आणि मग एखादं महाविद्यालय आपण निवडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांसोबत सर्व पालकवर्ग करत असेल. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो यासाठी की त्यांचं मार्गदर्शन, त्यांची काळजी ही खरं म्हणजे विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना उभं करण्यासाठी कामी पडत असते. आता मुद्दा असा आहे की उच्च शिक्षणामध्ये जात असताना नेमकं कुठलं महाविद्यालय आपण निवडलं पाहिजे. अनेक मुद्दे असतात आणि ते मुद्दे असे असतात की आकर्षणाचे मुद्दे असतात. शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड हे स्थापन करण्यापाठीमागे योजना महर्षी आदरणीय स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर यांनी ज्या अथक प्रयत्नातून आणि दूरदृष्टीने हे महाविद्यालय स्थापन केलं, त्या पाठीमागचा मूळ उद्देश ग्रामीण भागामधला, दारिद्र्य रेषेखाली असलेला, समाजामध्ये काही प्रमाणात उपेक्षित असलेला अशा विद्यार्थी, या विद्यार्थ्याला आपण एखादं महाविद्यालय द्यावं आणि त्या ठिकाणी त्याच्या शिक्षणाच्या सगळ्या सोयी सवलती निर्माण कराव्या, हा उद्देश घेऊन योजना महर्षी बाबासाहेब धाबेकर यांनी हे महाविद्यालय सुरू केलं. आज हे महाविद्यालय आदरणीय सुनील भाऊ पाटील धाबेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे काम करत आहे आणि या कामामध्ये जो विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून हे महाविद्यालय काम करते आहे, मला सांगताना अत्यंत आनंद होतो. ग्रामीण भागातला एखादा विद्यार्थी ज्याचे आई वडील कष्टकरी आहेत, असा विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये प्रवेशित होतो आणि मग तो मात्र अर्थशास्त्र या विषयामध्ये, म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयामध्ये अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवतो. हे आमच्यासाठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की ग्रामीण भागातला कष्टकरी आई वडिलांचा मुलगा, ज्याच्याकडे पूर्ण वेळ सगळ्या सोयी सवलती नाहीत, असा मुलगा महाविद्यालयाच्या वर्गांमध्ये राहून या ठिकाणी परिश्रम करतो आणि महाविद्यालयाचा सगळा शिक्षक स्टाफ हा त्याला सहकार्य करतो आणि त्यातून तो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं सुवर्ण पदक हे प्राप्त करण्याइतपत आपली गुणवत्ता सिद्ध करतो. मला असं वाटते ही गोष्ट मी आपल्यासाठी यासाठी सांगायला या ठिकाणी आलेलो आहे की यातून आपण दिशा निश्चित केली पाहिजे. हे महाविद्यालय काय करतं, हे महाविद्यालयाचं काम काय आहे. या महाविद्यालयामध्ये सर्वात पहिल्यांदा ग्रामीण भागातल्या मुलींना, ज्या शेतकरी म्हणून, शेतमजूर म्हणून शेतावर जाऊन मग शिकण्याचं काम करत होत्या, 300 रुपये 200 रुपये रोजानी काम करत होत्या, त्यांना या महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकत्रितपणे त्यांना खेळाच्याकडे वळवलं आणि कबड्डी हा खेळ मुलींसाठी पहिल्यांदा या महाविद्यालयाने या ठिकाणी सुरू केला, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलींसाठी. आणि त्यातून सगळ्या सोयी सवलती देऊन या विद्यार्थिनींना आज अशा स्थितीमध्ये आपण आणलेलं आहे की आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कबड्डीमधलं अजिंक्यपद, मुलांचा आणि मुलींच्या कबड्डीचा संघ हा अजिंक्य राहिलेला ग्रामीण भागातलं अमरावती विद्यापीठामध्ये असलेल्या 457 महाविद्यालयामध्ये एखादं महाविद्यालय, तेही शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, हे अजिंक्यपद प्राप्त करते. यात त्या मुलांचं कौशल्य आणि त्यामुळे 5 मुलींना पोलीस भरतीमध्ये मिळालेली संधी, मला असं वाटतंय रोजगाराच्या दारं आणि ती दालनं उघडे करून देण्याचं काम हे महाविद्यालय म्हणजे शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय करते. आणि म्हणून माझं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना विशेषतः विनंती आहे की हे आपलं महाविद्यालय आहे. ग्रामीण भागामध्ये बाबासाहेब धाबेकरांनी ग्रामीण भागातल्या विशेषतः मुलांसाठी सुरू केलेलं हे महाविद्यालय. इथे मुलं केवळ विद्यार्थी म्हणून येत नाही, इथले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खरं म्हणजे आम्ही सगळे मिळून त्यांचं पालकत्व स्वीकारतो. ते आमचे पाल्य होतात. आमच्या परिसरामध्ये एकदा मुलगा आला
की त्याच्या शिक्षणाच्या सगळ्या सोयी सवलती देण्याची जबाबदारी आणि हमी एक पालक म्हणून आम्ही घेतो. आम्ही तेव्हा शिक्षक असत नाही. आम्ही वर्गामध्ये जेव्हा उभे राहतो, माझा पूर्ण स्टाफ जेव्हा वर्गामध्ये शिकवायला उभा राहतो तेव्हा तो शिक्षक असतो, पण तो वर्गातून बाहेर पडला की तो त्या मुलीचा आणि मुलांचा पालक होतो. ही भावना म्हणजे पारिवारिक कौटुंबिक वातावरण या महाविद्यालयामध्ये निर्माण झालं आहे. उत्तम प्रकारचं मैदान, उत्तम प्रकारचं ग्रंथालय, ज्या ग्रंथालयामध्ये दुर्मिळ अशा प्रकारचे ग्रंथ, सगळ्या स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ आणि विशेषतः या तालुक्यामध्ये हे पहिलं महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी अंध मुलांसाठी ब्रेल लिपीमध्ये इथे पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि म्हणून विशेष गोष्ट अशी की जसं 2017 पासून आम्ही एक प्रयोग सुरू केला की या ठिकाणी पाल्य आणि पालकांचे संबंध म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे संबंध हे अधिक आदरपूर्वक व्हावे, स्नेहपूर्वक व्हावे यासाठी आणि आपल्या पालकांबद्दलचा आदर वाढावा म्हणून दिव्यांग असलेली जी पालक आहेत असतील त्या मुलांना देखील त्यांच्या आईवडिलाबद्दलचा आदर वाढवण्यासाठी आम्ही एक प्रयोग केला आणि तो सातत्याने आजही सुरू आहे की दिव्यांग असलेले जे पालक असतील ज्यांचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात आहेत त्या पालकांच्या हस्ते 15 ऑगस्टचा, 26 जानेवारीचा आणि 1 मेचा झेंडावंदन आम्ही त्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करून घेण्याची प्रथा ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण सुरू केली. या महाविद्यालयाचं हे मोठंपण आणि यातून मात्र पालक हा जुळत गेला. या महाविद्यालयाला आपलं कुटुंब म्हणायला लागला. आम्ही पालक मेळावे देखील ग्रामीण भागामध्ये जाऊन घेतो आणि त्या ठिकाणच्या ज्येष्ठ, सर्वात ज्येष्ठ असलेले जे काही वयोवृद्ध स्त्री आणि पुरुष असतील त्यांचं पूजन करण्याचं काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतो. आमची अशी भावना आहे की जोपर्यंत आपण ही ज्येष्ठता आणि आदर आपल्या मुलांमध्ये रुजवणार नाही तोपर्यंत तो किती शिकला याला महत्त्व उरत नाही. शिक्षण हे कागदावरचं राहू नये. शिक्षण त्या ज्ञानातून माणूस म्हणून घडला पाहिजे. तो नोकरीला लागत असताना देखील त्याच्यामध्ये तो माणूस पण असलं पाहिजे, ती नैतिकता असली पाहिजे. याचे सगळे प्रयोग या महाविद्यालयामध्ये होतात. राष्ट्रीय सेवा योजनेसारखं एक मोठं युनिट जे समाजकार्यासाठी बांधिलं आहे आणि राज्य स्तरावरचे पुरस्कार, उत्तम प्रकारचा स्वयंसेवक, उत्तम प्रकारचा कार्यक्रमाधिकारी असे पुरस्कार या महाविद्यालयाने मागच्या 8 वर्षामध्ये मिळवले. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो हे महाविद्यालय किती प्रगतिशील आहे. पर्यावरणामध्ये विद्यापीठाचा उत्तम पर्यावरणाचा पुरस्कार या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून घेतला आणि म्हणून 3.5 एकरामध्ये 3,500 झाडं आपण मागच्या 8 वर्षामध्ये उभी केली. त्यांचं संगोपन केलं, विद्यार्थ्यांना त्यांचा लळा लावला आणि इथे त्यांचं संगोपन करण्याचा संस्कार देखील आपण देतो आणि त्याचाच परिणाम असा आहे, त्याचाच परिणाम हा असा झाला, या पद्धतीने झाला की मागच्या 8 वर्षामध्ये 13 पुरस्कार मिळवणारं एकमेव महाविद्यालय हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधलं आहे. 8 वर्षामध्ये 13 पुरस्कार एका पाठोपाठ मिळवू शकणारं महाविद्यालय हे दुसरं नाही. आणि या महाविद्यालयाने ही जी गोष्ट उभी केली, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये, खेळाच्या बाबतीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण आणि उत्तम प्रकारचं काम करणारं, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारं हे विद्यापीठाचा पुरस्कार घेणारं महाविद्यालय आहे. इथे जे काही प्रयोग होतात, इथे मुलांना आम्ही स्किल शिकवतो, कौशल्य शिकवतो, कुशलता शिकवतो. कुशलता म्हणजे काय, तर वेस्टमधून बेस्ट कसं करायचं, खराब असलेल्या कागदातून कलाकृती करायची, त्या पोराला रोजगार उपलब्ध करून द्यायचा, अशा प्रकारचे विविध प्रयोग करणारं हे महाविद्यालय. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण विचार करत असाल की माझा मुलगा नेमका मी कुठे टाकावा, तर जिथे कौशल्य आहे, जिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, जिथे उत्तम प्रकारचं ज्ञान आणि संस्कार मिळतात, जिथे ज्येष्ठांबद्दलचा आदर हा देखील ज्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेशित झाल्यानंतर त्यांना आपलं पाल्य म्हणून आपल्या मुलांसारखं वागणूक देणारं महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे वातावरण ज्या महाविद्यालयामध्ये आहे. आणि म्हणून मी आमंत्रित करतो आपल्याला की आपल्या पाल्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये, त्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड या ठिकाणी येऊन प्रवेश घ्यावा. त्याला मार्क किती आहे त्याला महत्त्व नाही. आम्ही
पहिला जो येतो, आमच्याकडे जो आला तो आमचा प्रवेशित झाला, अशी आमची पद्धत आहे. त्याचे गुण किती आहेत, त्याला पर्सेंटेज काय, याला महत्त्व देण्यापेक्षा तो करू काय इच्छितो, तो भविष्याचा काय वेध घेऊ इच्छितो, त्याचे आईवडील किती गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्याच्याकडे काय कष्टकरी बाप आहेत, त्यांचा सन्मान ठेवून आम्ही इथे मुलांना प्रवेशित करतो. आमचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ पाटील धाबेकर साहेब यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या सूचना याचा जर विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी विविध उत्तम प्रकारच्या सोयीसवलती मिळाल्या पाहिजे हा कटाक्ष ठेवून आम्ही याची काळजी घेतो. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, एकदा महाविद्यालयाला भेट द्या, हे सगळ्या गोष्टी आपण बघा आणि आपल्या पोराला जर इथे प्रवेशित दिला तर येत्या काळामध्ये त्याचं भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी ही महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राहील अशी आपल्याला खात्री देतो आणि थांबतो. नमस्कार.